नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपा आहे, आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद आहे, हे कसं ओळखायचं. तर नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये काही असे संकेत घडतात आणि ते रोज रोज घडतात. तर ते कसे ओळखायचे, त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपल्या देवीचा आपल्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे आणि तिची कृपादृष्टी असल्याशिवाय हे संकेत घरामध्ये घडत नाहीत आणि नवरात्रामध्ये तर हे रोज घडलं जातं. चला तर पाहूयात हे कोणते संकेत आहेत जे घट बसल्यापासून आपल्याबरोबर रोज घडतात आणि आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये ह्या गोष्टी रोज घडत आहेत. तर त्या कोणत्या आहेत जाणून घेऊयात. आणि जर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरंच आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, घटस्थापना बसल्यापासून म्हणजे घट आपले बसल्यापासून आपण रोज देवीची पूजा अर्चा चालू आहे, आपल्या घरामध्ये रोज आरती चालू आहे. तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस आरती करतो किंवा आपण असंच देवीसमोर बसलेलो असेल तर त्यावेळेस घटावरची माळ अचानक हलली की समजावं खरंच देवीचा आपल्यावरती कृपादृष्टी आहे, कृपा आशीर्वाद आहे आपल्यावरती. आणि 5-6 माळा झाल्या म्हणजे 5वी माळ 6वी माळ झाली, 7व्या माळेच्या टायमिंगला जर आपला घट म्हणजे जे धान्य पेरलेलं आहे आपण आणि मध्ये ठेवलेला जो घट आहे त्या घटापेक्षा जर उंच ते धान्य गेलं तर समजावं की आपल्यावरती देवीचा खूप मोठा आशीर्वाद आहे. कारण घट ज्याच्या घरी चांगला येतो त्याच्यावरती देवी आईची खूप सारी कृपा आहे आणि आशीर्वाद आहे आणि तिची सेवा त्या घरात चांगली घडती, म्हणूनच घटसुद्धा त्या घरामध्ये चांगला येतो. तर असे संकेत असतात. आणि आपण ज्यावेळेस आपण देवघरासमोर दिवाबत्ती करत असो किंवा इतर काही असो किंवा असं देवीला आपल्या मनातली इच्छा सांगत असो, त्या दरम्यान जर आपल्या देवीसमोरचं फूल जे आहे आपल्या घटासमोर असेल ठेवलेलं, आपण देवीच्या टाकासमोर असेल ठेवलेलं, तर इतर कुठंही ठेवलेलं फूल जे असेल तर ते जर खाली पडलं तर समजावं आपल्यावरती देवीचा खरंच आशीर्वाद आहे. कारण ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा नित्य केली जाते त्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद आणि त्या घरावरती कुलदेवीची कृपादृष्टी ही सदैव आपल्यावरती असते. म्हणूनच बघा, मी नेहमी सांगत असते व्हिडिओमध्ये की आपल्याला प्रत्येक देवाची सेवा तर करायचीच आहे, पण सर्वात अगोदरची सेवा करायची आहे ती आपल्या कुलस्वामिनीची, आई तुळजाभवानीची. आणि जी कोणाची कुलस्वामिनी असेल त्यांनी आपापल्या कुलस्वामिनीची सेवा रोज करावी, न चुकता करावी. आपल्या कुलस्वामिनीचा आपल्यावरती आशीर्वाद असेल तर बघा, आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारची संकट येत नाहीत. जर आली तर त्याला आपल्या घराभोवती देवीचं असं सुरक्षा चक्र निर्माण झालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या घरावरती किंवा आपल्या लेकराबाळांवरती आपल्यावरती कधीही संकट येत नाहीत, जर आपल्या देवीचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर. म्हणूनच आपला देवीचा कायमस्वरूपी आपल्यावरती आशीर्वाद असण्यासाठी तिची सेवा ही नित्य करणं गरजेचं आहे. आणि पहिलं आपलं कुलस्वामिनी, कुलदैवत आणि बाकीचे इतर देवता नंतर येतात. कितीही आवडीचे देवता असले तरी त्यांची सेवा नंतर येते. सर्वप्रथम आपल्या कुलस्वामिनी, कुलदेवीची सेवा करायची. घटसुद्धा चांगला येणं हे एक देवीचा आपल्यावरती आशीर्वादच असतो. कोणाच्याही घरचा घट असा सुंदर, हिरवागार आणि उंच दाटसर येत नाही. तर बघा, ज्या घरावरती देवीची कृपा असेल, ज्या घरावरती देवीची नित्यसेवा नेहमी त्या घरामध्ये घडत असेल त्याच घरामध्ये देवीचा घट चांगला येतो आणि तिची कृपादृष्टी आणि ती त्या घरातच नांदत असते. म्हणूनच बघा, घटसुद्धा दाटसर, उंच आणि जो मध्ये घट ठेवलेला आहे त्याच्यापेक्षा जर आपलं धान्य 7व्या माळेलाच उंच गेलं तर समजावं आपल्या देवीचा आपल्यावरती खूप सारा आशीर्वाद आहे. तर पाहू शकता तुम्ही, माझा घट जो आहे तो दिसतसुद्धा नाही, एवढं धान्य जे आहे ते उंच आलेलं आहे. आणि बऱ्याच जणांचं आहे, मी पाहिलेलं आहेत घट, तर काही जणांचं अगदी बोटा एवढेच असे उंच झालेले आहेत. तर बघा, आजची आहे 7वी माळ आणि 7व्या माळेलाच माझं धान्य जे आहे ते किती उंच गेलेलं आहे. तर बघा, आपणच देवीची सेवा करतो, आपणच तिची सेवा मनोभावे जर केली तर तिचं मन जे आहे ते त्या घरामध्ये रमतं आणि मग त्या घरावरती तिचा कृपा आशीर्वाद अखंड राहतो.
तर बघा असे खूप सारे संकेत आहेत जे आपल्यावरती रोज घडतात आणि आपल्याला समजत पण नाही हे का घडतं. तर बघा आपल्या नवरात्रामध्ये आपल्या दारामध्ये गाय अचानक आली तर समजावं की आपल्या देवीचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. आता नवरात्र चालू आहे तर आपल्या दिव्यामध्ये फूल बनत असेल, जो आपला अखंड दिवा लावलेला आहे किंवा आपल्या देवघरासमोरचा दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये फूल बनत असेल तरीसुद्धा आपल्या देवीचा आपल्यावरती आशीर्वाद आहे, आपल्या देवतांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. तर लाल रंगाचं म्हणजे लाल रंग वस्त्र परिधान करून एखादी मुलगी एखादी स्त्री अचानक आपल्या समोर येते आणि तिला बघत आपल्याला असं वाटतं की खरंच म्हणजे पाहावंसं असं वाटत असेल तरीसुद्धा बघा आपल्या देवीचा आपल्यावरती आशीर्वाद असतो, कारण आपल्याला ती अचानक दिसते आणि आपलं मन मोहून टाकलं जातं. तर असं आहे म्हणजे देवीनंच आपल्याला दर्शन दिलेलं असतं. अचानक कोणतरी एखादी व्यक्ती लाल रंगाचं कपडे घालून आपल्यासमोर येते, मग ती मुलगी असो किंवा एखादी स्त्री असो. तर त्याच क्षणी आपण मनातल्या मनात तिचं दर्शन घ्यावं, कारण ती आपली देवीच असू शकते आपल्यासमोर आलेली, पण आपल्याला नकळत काही गोष्टी असतात त्या समजत नाहीत. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा करते. आवडला असेल तर एक लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.